नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या सर्वांचे स्वामीमय जीवन या परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. घरी रोज श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा, नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत, त्यामागील शास्त्र आणि आध्यात्मिक महत्त्व. अनेक भक्त दररोज स्वामींना नैवेद्य दाखवतात, पण तो योग्य पद्धतीने कसा दाखवायचा? तुळशीचे पान का ठेवतात? पाणी का फिरवतात? पंचप्राण मंत्र का म्हणतात? या प्रत्येक कृतीमागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही अशा चुका सांगणार आहे ज्या अनेक भक्त नकळत करत असतात. चला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, नैवेद्य म्हणजे देवाला प्रेमाने अर्पण केलेले अन्न. देवाला भूक लागते म्हणून आपण अन्न अर्पण करत नाही. देवाला आपल्या भावनेची भूक असते. जे अन्न आपण खातो ते प्रथम ईश्वराला अर्पण करून मग प्रसाद म्हणून ग्रहण करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भाव असेल तर एक तुळशीपत्रही मला प्रिय आहे. म्हणूनच नैवेद्यात पदार्थ किती आहेत यापेक्षा भक्ती किती आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. देवघर स्वच्छ ठेवावे. मन शांत ठेवावे. शक्य असल्यास दिवा, अगरबत्ती आणि फुले अर्पण करावीत. नैवेद्य ताज्या अन्नाचा असावा. शिळे, उष्टे किंवा खराब अन्न कधीही अर्पण करू नये. सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरलेला चौकोन करावा. त्या चौकोनाच्या मध्यभागी नैवेद्याचे ताट ठेवावे. याचा अर्थ हे संपूर्ण अन्न ईश्वराच्या चरणी समर्पित आहे. पाण्याचा चौकोन हा पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. नैवेद्यातील प्रत्येक पदार्थांवर तुळशीपत्र एक पान ठेवावे. पानाचा देठ स्वामींकडे राहील अशा प्रकारे ठेवावा. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. प्रत्येक हिंदू धर्मीयांच्या घरासमोर अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. तुळशीमुळे अन्न सात्विक होते. भक्ती आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणजे तुळस. प्रथम धूप दाखवावा. नंतर दीप 3 वेळा अर्धचंद्राकार फिरवावा. धूप वातावरणातील नकारात्मकता दूर करतो. दीप ज्ञान, प्रकाश आणि ईश्वर कृपेचे प्रतीक आहे. दीप दाखवताना मनात फक्त स्वामींचे स्मरण असावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि डोळ्यांसमोर स्वामी असावेत. तुळशीपत्र पाण्यात बुडवावे. नैवेद्यावर पाणी शिंपडताना म्हणावे, सत्यम त्वर्तेन परिसी सिंचयामी. त्यानंतर पुन्हा तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. यामुळे नैवेद्याची आध्यात्मिक शुद्धी होते. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, तुळशीपत्र हातात घेऊन पुढील मंत्र म्हणावेत. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा.
ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. या मंत्राचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातील पंचप्राणांना आणि परब्रह्माला हे अन्न अर्पण केले जात आहे. मंत्र संपल्यानंतर तुळशीपत्र स्वामींच्या समोर ठेवावे. ही कृती पुन्हा एकदा करून दुसरे तुळशीपत्रही अर्पण करावे. काही क्षण शांत बसून स्वामींचे ध्यान करावे. नैवेद्य दाखवून लगेच उठू नये. नैवेद्य दाखवल्यानंतर काही क्षण शांत बसून स्वामींचे तुम्हाला ध्यान करत बसायचे आहे. स्वामींना मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. प्रसादाचा कधीही अपमान करू नये. शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवू नये. रागाच्या किंवा अस्वच्छ मनस्थितीत पूजा करू नये. घाईघाईने नैवेद्य दाखवू नये. मंत्र न येत असल्यास प्रेमाने स्वामींचे नामस्मरण करावे. प्रसाद वाया जाऊ देऊ नये. भक्त हो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना आपल्या पदार्थांची नाही तर आपल्या भक्तिभावांची गरज आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. शक्य नसेल तर सकाळी पूजा झाल्यानंतर एक वेळ तरी स्वामींना नैवेद्य दाखवा. तुमच्या घरात जे अन्न शिजले आहे त्या अन्नाचा तुम्ही नैवेद्य दाखवला पाहिजे. प्रेमाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. अशा भावपूर्ण सेवेमुळे घरात सात्विकता, समाधान आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.